दुसरे पुष्प. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावतींचे घराणे कल्याणपूरकरांचे. या घराण्यात परमहंस शिवराम स्वामी नावाचे सत्पुरुष होऊन गेले. ते बालसन्यासी असून कर्नाटकातील गोकर्णाजवळ असलेल्या बंकी कोडली गावचे मठाधिकारी होते. त्यांनी बरीच वर्षे जगदोद्धाराचे कार्य करून 95व्या वर्षी समाधी घेतली. स्वामींना 2 चुलत भाऊ होते. मोठ्याचे नाव शामराव आणि धाकट्याचे नाव शांतमूर्ती. त्यांचे मूळ गाव कानडा जिल्ह्यातील कल्याणपूर होते. नोकरीनिमित्त बरीच गावे भटकत भटकत शेवटी कारवारला स्थायिक झाले. शामरावांना बाबूराव नावाचा मुलगा होता. या बाबूरावांच्या पोटी आई कलावतीने जन्म घेतला. आई कलेकलेने वाढत होत्या. त्यांच्या लीला त्या 7 महिन्यांच्या असल्यापासूनच दिसू लागल्या. त्यांना सर्वजण बाळ म्हणून संबोधित असे. त्या काळी गोकर्णामध्ये दवाखाना, डॉक्टर, वैद्य नव्हते. गरज पडली तर औषधोपचारासाठी बरेच लांब कुमटा किंवा कारवारला जावे लागत असे. ही स्थिती पाहून बाबूरावांनी सेवाभावनेने गोरगरिबांना मोफत औषध देणे सुरू केले. सीताबाई म्हणजे आईंच्या आई पतीच्या कार्यात खुशीने सामील झाल्या. त्याही रोग्याची नाडी पाहत असत. एकदा गोकर्णात घटसर्पाची साथ आली. बाबूराव घटसर्पावर रामबाण उपाय जाणत असल्याने खेड्यापाड्यातून लोक त्यांच्याकडे येऊ लागले. दोघेही पती पत्नी रोग्याची सेवा करून रोग्याला पूर्णपणे बरे वाटल्यावरच घरी पाठवत असत. बाबूरावांना वेड्यांनाही दुरुस्त करायची कला अवगत होती. 3 महिन्यात वेडा दुरुस्त होत असे. त्यांना संगीतातही रुची होती. त्यांना सर्व वाद्य अवगत होती. रोज संध्याकाळी त्यांचे घरी भजन होत असे. त्यामुळे साहजिकच बाळचा कल हरिभजनाकडे गेला. बाळची खेळण्याची तऱ्हा वेगळीच होती. तिला इतर मुलींप्रमाणे भातुकलेचा खेळ आवडत नसे. तिला खेळण्यांमध्ये वेगवेगळ्या देवदेविकांच्या मूर्तीच आवडत असे. कृष्णाची मूर्ती जास्त आवडायची. एकटीच खेळताना मध्यभागी कृष्णाची मूर्ती ठेवून न कंटाळता तासनतास खेळत बसायची. तिला पाळण्यात घालून खेळायला आवडायचे. एक दिवस बाळची आई सीताबाईंनी तिला पाळण्यात बसवून तिच्या हाती खेळायला चिनी मातीची गणपतीची मूर्ती दिली आणि सांगितले, खाली पडू देऊ नकोस हं, नाहीतर मूर्ती फुटेल. खेळता खेळता मूर्ती तिच्या हातून खाली पडून मूर्तीचे 2 उभे भाग झाले. ते पाहून बाळ एकदम मोठ्याने रडायला लागली. तिचे रडणे ऐकून बाबूराव धावतच आले. तिच्या रडण्याचे कारण लक्षात आल्यावर त्यांनी 2 तुकडे सरसाने चिटकवून पूर्ववत मूर्ती करून तिच्या हाती दिल्यावरच तिचे रडणे थांबले. त्यावेळी बाळ 3 वर्षाची होती. एके दिवशी बाबूराव पावा वाजवत असताना बाळ बाहेर येऊन त्या पाव्यावर नाचू लागली, डोलू लागली. ती इतकी तल्लीन झाली की पावा वाजवणे बंद झाला तरी ती नाचतच होती. ती भानावर आल्यावर त्यांनी विचारले, बाळ तू कसला नाच करत होतीस? नागिनचा. कालियाच्या डोक्यावर कृष्ण नाचत असताना कालियाची पत्नी नवऱ्याला मारू नको म्हणून विनवणी करत आहे, असा अर्थ होता या नाचण्याचा. कधी कधी भजन संपल्यावर बाबूरावांचे मित्र त्यांना पावा वाजवण्याचा आग्रह करीत. ते पावा वाजवायला लागले की बाळ नागिनीचा नाच करू लागले. तिची तल्लीनता पाहून सगळे तिचे कौतुक करत. त्यांचा पावा थांबल्यावरही बराच काळ ती आपल्या तंद्रीतच असायची. त्यामुळे पुढे बाबूरावांनी पावा वाजवणेच बंद केले. बाळ 4 वर्षाची असेल. एके दिवशी एक बैरागी दारात आला आणि ओम ओम म्हणू लागला. त्याला भिक्षा घातल्यावर तो निघून गेला. पण बाळने येता जाता ओम म्हणणे सुरू केले. तो पुढे सिद्धारूढ स्वामींकडून मंत्रोपदेश मिळेपर्यंत सुरूच राहिला. वयाच्या 5व्या वर्षीपासून बाळ कानडी, हिंदी, मराठी, गुजराती सगळ्या भाषेत भजने म्हणू लागली. तिची स्थिर बसण्याची पद्धत, आवाजातील मधुरता, शांत वृत्तीने भजन म्हणण्याची पद्धत श्रीकृष्ण अगदी तल्लीन होत असत. तिच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य होते. एखाद्या गोष्टीत तथ्यांश नाही हे समजले की पुन्हा ती त्या गोष्टीकडे कधीच पाहत नसे. तिला कळू लागल्यापासून ती स्वतःची कामे स्वतःच करू लागली. बाबूराव तिला रोज घरी शिकवत असत. त्यामुळे
ती शाळेत जाण्यापूर्वी वाचणे, लिहिणे, बेरीज, वजाबाकी, हिशोब सगळे तिला येत होते. कधी-कधी बाबूराव तिला समुद्रावर फिरायला घेऊन जात असत. तिथे गेले की बाळ सुंदर पिंड तयार करून शंख शिंपल्यांनी सजवून वेगवेगळ्या पिंडींना मुर्डेश्वर, भागेश्वर, त्यागेश्वर, सोमेश्वर अशी नावे देई. घरून आणलेल्या खाऊचा ती नैवेद्य दाखवी. 7व्या वर्षी बाळला शाळेत टाकण्यात आले. शाळेत दिलेला अभ्यास ती चटकन पूर्ण करत असे. त्यामुळे आपल्या वागण्याने ती सर्व शिक्षकांची लाडकी बनली. एकदा बाबूराव बाळला अश्विन पौर्णिमेला कोटीतीर्थावर स्नानावर घेऊन गेले असता तिथे ओळखीच्या बायकांची बरीच गर्दी पाहून त्यातल्या यमुनाबाईला विचारले, काकी आज काय आहे, कशाची एवढी गर्दी? यमुनाबाई म्हणाल्या, अगं आजपासून कार्तिक स्नानास प्रारंभ होत आहे. आम्ही रोजच इथे स्नानाला येणार आहोत. काकी मीही उद्यापासून येईल. मला आवाज द्याल? यमुनाबाईंनी होकार दिला. पहिल्याच दिवशी कोटीतीर्थावरून स्नान करून निघते वेळी तिला वीतभर उंचीचा गोपाळकृष्णाची मूर्ती दिसली. लगेच तिने उचलून छातीशी कवटाळले आणि डोळे मिटले गेले. बायका आपसात बोलू लागल्या, बाळ पहा किती भाग्यवान. कार्तिक स्नानाच्या पहिल्याच दिवशी तिला मूर्ती मिळाली गोपाळकृष्णाची, आणि आपण 30 वर्षापासून नेमाने येतो क्रमशः. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय.